विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज रणशिंग फुंकणार। आजच्या महासंमेलनात विधानसभेचा रोडमॅप ठरवला जाणार। अमित शहा, नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंसह सर्व नेते हजेरी लावणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं पुण्यामध्ये आगमन। आज होणाऱ्या भाजपच्या महासंमेलनासाठी अमित शहा पुण्यात। भाजपच्या आजच्या महासंमेलनामध्ये विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हवर सुद्धा राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। तर विधानसभेसाठी व्यूहरचना, भाजप नेत्यांवर दिली जाणारी विभागवार जबाबदारी यावर चर्चा होणार। राजकारणामध्ये आता आर्टिफिशियल पद्धतीने प्रतिमा तयार केल्या जातात। सध्या पंतप्रधान बनायचं नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकीला शरद पवारांची उपस्थिती। डीपीडीसी बैठकीच्या निमित्तानं काका पुतणे आमने सामने। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार आणि खासदारांना प्रश्न मांडण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। डीपीडीसी बैठकीमध्ये पालकमंत्री अजित पवारांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न। खासदार सुप्रिया सुळेंचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टोला। लोकसभेसाठी निधी न मिळाल्याची सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची शरद पवारांच्या समोर तक्रार, यावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं। डीपीडीसी बैठकीतल्या निधी वाटपावरनं सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी। फक्त मावळलाच निधी मिळणार का, सुप्रिया सुळेंचा सवाल। सुळेंच्या प्रश्नावर सुनील शेळके संतप्त। पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियमवर कबड्डी स्पर्धेत अजित पवार गटाच्या नेत्याचा राडा। बाबूराव चांदेरेंकडून कबड्डी स्पर्धेच्या पंचांना शिवीगाळ। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी दौऱ्यावर, बैठका आणि मेळावे घेणार। शरद पवारांच्या कालच्या दौऱ्यानंतर आता अजित पवारांचा पिंपरी दौरा। काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर, यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह अन्य 14 जणांचा समावेश। खोके सरकारनं लोकशाहीची थट्टा केली। मुंबईकरांना आपले प्रतिनिधी नगरसेवक निवडता आले नाही, त्यामुळे मुंबईत खड्डे, प्रदूषण आणि भकासपणा आला। खासदार वर्षा गायकवाड यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती तुटली तर तिसरी आघाडी होईल। जागांची मागणी पाहता 400 जागाही कमी पडतील। शेकापचे नेते जयंत पाटलांचा महायुतीला टोला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची शिवसंपर्क मोहीम। संपर्क प्रमुखांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक। येत्या 41 दिवसात आचारसंहिता लागेल, त्यामुळे जोमानं कामाला लागा, ठाकरेंचे संपर्क प्रमुखांना निर्देश। समाजवादी पक्षाचे अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद, अबू आझमी आणि रईस शेख उद्धव ठाकरेंच्या भेटीला। खासदार धर्मेंद्र यादवही मातोश्रीवर। पुन्हा एकदा धारावी बचाव आंदोलनाची गरज, मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर लाडका कॉन्ट्रॅक्टर योजनेतून अदानींना कंत्राट दिलं का, ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल। विकासाचे प्रकल्प रद्द करणं हीच उद्धव ठाकरेंची खरी ओळख। भाजपचे आमदार अतुल भातखळकरांची ठाकरेंवर टीका। बिल्डर मित्रांच्या घशात मुंबई घालण्यासाठी उद्धव ठाकरेंचं कुटील कारस्थान, भातखळकरांचा टोला। भाजपला सोडचिठ्ठी देत माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश। शरद पवारांच्या मंत्रिमंडळात किन्हाळकरांनी सांभाळला होता गृहमंत्रीपदाचा पदभार। सिल्लोड पाकिस्तान होतं तर आतापर्यंत सिल्लोडच्या जनतेचं मतदान कसं काय चाललं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा माजी खासदार रावसाहेब दानवेंना सवाल। पुण्यामध्ये 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमध्ये फोटो। कुटुंबियांकडून वडिलांचं दर्शन घडवण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती। ज्ञानेश्वर तांबे असं बेपत्ता व्यक्तीचं नाव। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या वाढदिवस, यानिमित्त कोणत्याही होर्डिंग, बॅनर, वृत्तपत्र किंवा टीव्ही माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करू नये। सेवा कार्यात अधिकाधिक योगदान द्यावं, भाजपचं कार्यकर्त्यांना आवाहन।
उद्धव ठाकरेंचा 27 जुलैला वाढदिवस. या निमित्तानं कलानगर परिसरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना यश मिळो अशा आशयाचा बॅनरवर उल्लेख. विशाळगड प्रकरणामध्ये बजरंग सोनवणेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. आलिया नशिबी म्हणत मंत्री धनंजय मुंडेंचं बजरंग सोनवणेंवर टीकास्त्र. महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ले हे तीर्थक्षेत्र आहेत, त्यावर अतिक्रमण होतच कसं? विशाळगडावरचं अतिक्रमण हे काढायलाच हवं. मनसेचे नेते प्रकाश महाजनांची भूमिका. अहमदनगर ते तिसगाव निलेश लंकेंचा एसटीनं प्रवास. 40 किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून. अजय बारसकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आले, मात्र भेट न झाल्यानं बारसकरांचा ठिय्या. काही दिवसांपूर्वी बारसकरांची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाल्याचाही प्रकार उघड. उद्यापासून ओबीसींची जनआक्रोश यात्रा. सगळे सोयरेचा अध्यादेश काढता येणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय. शब्द फिरवला तर पुन्हा आंदोलन करणार. नवनाथ वाघमारेंचा इशारा. कास्ट सर्टिफिकेट निघत नसल्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी असलेल्या मुलीला अश्रू अनावर. ईडब्ल्यूएस एसईबीसी पर्याय सुरूच ठेवण्याची मागणी. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह 9 मागण्यांसाठी जरांगेंचं आंदोलन सुरू. मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचं निधन. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर सुरू होते उपचार. मराठा आंदोलनात दिलीप पाटील यांची महत्त्वाची भूमिका. मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ. खेडकरांसोबत धमकी देताना उपस्थित असलेले इतर आरोपी फरार. त्या आरोपींची माहिती घेण्यासाठी मनोरमा खेडकर यांच्या कोठडीत वाढ. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांनी 12 एप्रिलला पुणे जिल्हाधिकाऱ्यांची घेतली होती भेट. लवकरच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू होणार असल्याचं पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सांगितलं होतं. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांचा पुण्यभूषण पुरस्कारानं गौरव. संगणक विज्ञान क्षेत्रातल्या त्यांच्या अद्वितीय योगदानाबाबत नारायण मूर्ती यांच्या हस्ते भटकर यांचा सन्मान. आज खरी गुरुपौर्णिमा साजरी झाल्यासारखं वाटलं. धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्चनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्रपट काढला म्हणणं योग्य नाही, शिंदेंचं विरोधकांना उत्तर. मला देखील सिनेमा काढायचा आहे, त्यात अनेकांचे मुखवटे फाटतील. धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी. अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहनी यांच्याकडनं याचिका दाखल. याबाबत 25 जुलैला सुनावणी. गेल्या 2 महिन्यांपासून नाशकात डेंग्यूचा उद्रेक. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली डेंग्यू आढावा बैठक. पालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी बैठकीला उपस्थित. परभणीच्या पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली करा. ठाकरे गटाच्या महिला आघाडीची मागणी. शहरातल्या समस्यांकडे आयुक्तांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. मुंबई विद्यापीठामध्ये मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम. पुढच्या महिन्यापासून 6 महिन्यांच्या प्रमाणपत्र आणि 1 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार. नीटच्या परीक्षेबाबत जालन्यातल्या भोकरदनमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. परीक्षेतल्या दोषी विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्या, आंदोलकांची मागणी. परळीमधल्या औष्णिक विद्युत केंद्रातल्या राखेमुळे आरोग्यावर परिणाम. औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका. महाजेनको आणि प्रदूषण मंडळाला नोटीस. बीड, माजलगाव आणि परळीमध्ये बसवलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचं पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण. ट्रॅफिक समस्या, गुन्हेगारी यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हींचा उपयोग पोलीस प्रशासनाला होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ. धरण क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं 7ही जलाशयांमध्ये सध्या जवळपास 41% इतका पाणीसाठा. नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. आज नागपूरसह वर्धा आणि चंद्रपूरसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी. नागपूरमध्ये 6 तासातच 271 मिलीमीटर पावसाची नोंद. नागपूर वेधशाळेनं दिली माहिती.
नागपुरात मुसळधार पाऊस, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले 100हून अधिक नागरिकांचे जीव, अग्निशमन आणि आणीबाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश. नागपूरच्या पिपळा भागातल्या कलावती नगरमध्ये पुरात अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यामध्ये एसडीआरएफच्या पथकाला यश. दमदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला सुद्धा मोठा फटका. रुग्णालयातल्या अनेक वॉर्ड्समध्ये शिरलं पाणी, मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तत्काळ रुग्णालयाची स्वच्छता. नागपूरच्या भिवापूरमधल्या मरून नदीला पूर. नक्षी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांगली गावाचा संपर्क तुटला. सरपंच अनिकेत वराडेंकडनं पुराच्या पाण्यात पोहत मांगली ग्रामस्थांना दिलासा. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात सुद्धा पावसाची संततधार. पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या चिंचोटी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. बंदी असताना सुद्धा पर्यटक हुल्लडबाजी करत असल्यानं पोलिसांनी पर्यटकांना बाहेर काढलं. गडचिरोलीतल्या चामोर्शी तालुक्यातल्या चांदेश्वर ते येणापूर मार्गावरच्या पुलावरनं पाणी. बैलांना घेऊन शेतकऱ्यांचा पुलावरून जीव घेणा प्रवास. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 6 महिन्यांपासून बंद. घाटात मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्यामुळे दरड कोसळत असल्याचं दृश्य. सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातले 13 मार्ग बंद. यामध्ये 3 मोठ्या तर 10 लहान मार्गांचा समावेश. 40 पैकी 23 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. गडचिरोली जिल्ह्यात तुफान पाऊस. नियंत्रण कक्षातनं संपूर्ण परिस्थितीवर काटेकोरपणे लक्ष देण्याच्या पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. गोंदियातल्या अर्जुनी मोरगावमधल्या बरडटोली जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलं. वर्ग खोल्यांसह शालेय पोषण आहारातही पाणी गेल्यानं नुकसान. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या बाप लेकाला 6 तासानंतर बाहेर काढण्यात यश. पिंपरी गावातली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.